आदरणीय विचारवंत, प्रथमतः कर्मवीर अण्णांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो आणि सुरुवात करतो. मी कवी आहे हे तुम्हाला कळलंच आहे. माझी ओळखही कवितेतूनच करून देतोय. तसा मी आहे अगदी लहानपणापासूनच लाजरा आणि बुजरा. तसा मी आहे अगदी लहानपणापासूनच लाजरा आणि बुजरा. समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी श्रोत्यास कवी प्रवीण फुलेचा मानाचा मुजरा. एकदा जोरात टाळ्या. सुरुवात आईविषयीच्या कवितेपासून करतोय. आईविषयी लिहिताना आमचे महेश जायंकर सर म्हणतात की आई म्हटलं की छातीमध्ये असह्य अशी कळ येते. आई म्हटलं की छातीमध्ये असह्य अशी कळ येते. आई म्हटलं की बाहूमध्ये हत्ती एवढं बळ येते. आई म्हटलं की छातीमध्ये असह्य अशी कळ येते. आई म्हटलं की बाहूमध्ये हत्ती एवढं बळ येते. विश्वासानं डोकं टेकावं अशी उशी असते आई. विश्वासानं डोकं टेकावं अशी उशी असते आई. आणि हमसून हमसून रडावं अशी खुशी असते आई. आईविषयी लिहिताना पुढं प्रशांत असणाऱ्या नावाचे कवी म्हणतात, मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात मोठी कर. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाहीये. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाहीये. वडील म्हणाले आईला, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाहीये. मुलगा म्हणाला आईला दिव्याची वात मोठी कर, मला वाचता येत नाहीये. वडील म्हणाले आईला, अगं दिव्याची वात कमी कर, मला झोप लागत नाहीये. आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. 2% आई रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली. आणि आम्हा दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आणि आम्हा दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. त्यानंतर एक माझी कविता आहे, बाप आणि आई. बाप म्हणजे घराचं सारवलेलं अंगण. बाप म्हणजे घराचं सारवलेलं अंगण, तर आई अंगणातली तुळस. बाप म्हणजे घराचं सारवलेलं अंगण, तर आई अंगणातली तुळस. आई मनाच्या मंदिरातली मूर्ती, तर बाप मंदिरावरचा कळस. बाप म्हणजे घराचं सारवलेलं अंगण, तर आई अंगणातली तुळस. आई मनाच्या मंदिरातली मूर्ती, तर बाप मंदिरावरचा कळस. बाप कोसळणारा पाऊस. बाप कोसळणारा पाऊस, तर आई ओली चिंब माती. बाप कोसळणारा पाऊस, तर आई ओली चिंब माती. आई स्वाती नक्षत्राचं लेणं, तर बाप शिंपल्यातला मोती. आई स्वाती नक्षत्राचं लेणं, तर बाप शिंपल्यातला मोती. आई वाहणारी नदी, तर बाप खळखळणारा झरा. आई वाहणारी नदी, तर बाप खळखळणारा झरा. आई साऱ्या धरित्रीची माया,
तर बाप उभा आसमान सारा. आई साऱ्या धरित्रीची माया तर बाप उभा आसमान सारा. बाप गवतावरचा दो बिंदू. बाप गवतावरचा दो बिंदू तर आई गवताचं पातळ. बाप गवतावरचा दो बिंदू तर आई गवताचं पातळ. आई तापलेली पंथी तर बाप जळत राहणारी वात. आई तापलेली पंथी तर बाप जळत राहणारी वात. आई ज्ञानेशाची ओवी तर बाप तुकोबाची गाथा. आई ज्ञानेशाची ओवी तर बाप तुकोबाची गाथा. आई वडिलांच्या चरणी माझी कविता ही लिहिण्याचा. आई वडिलांच्या चरणी माझी कविता ही लिहिण्याचा. धन्यवाद. आता एक किस्सा सांगतो तुम्हाला. एकदा मी म्हणजे मित्र कलदोर्गे सर असंच एका ठिकाणी मुलगी पाहायला गेलो माझ्यासाठी. तर मग कलदोर्गे सरांनी सांगितलं की बाबा मुलगा वगैरे छान आहे वगैरे. ते सांगितलं सरकारी नोकरीला आहे, शिक्षक आहे आणि वरून सांगितलं की कवी पण आहे. आता जसं त्यांनी सांगितलं कवी आहे तसा मुलीच्या वडिलाचा चेहरा जरा थोडासा पडला. मग त्यांनी कलदोर्गे सरांना थोडंसं बाजूला घेतलं आणि त्यांच्या कानात जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ती एक कविता. स्थळ आहे उत्तम याची मला जाणीव आहे. स्थळ आहे उत्तम याची मला जाणीव आहे. मुलगा कविता करतो एवढीच फक्त उणीव आहे. स्थळ आहे उत्तम याची मला जाणीव आहे. मुलगा कविता करतो एवढीच फक्त उणीव आहे. तुम्ही काय करा याचं लग्न आमच्या धाकलीशी करा. तुम्ही काय करा याचं लग्न फक्त आमच्या धाकलीशी करा. खरंच सांगतो त्यांची जोडी जमेल खूपच गहिरी. खरंच सांगतो त्यांची जोडी जमेल खूपच गहिरी. कारण तुमचा मुलगा कवी आमची मुलगी बहिरी. कारण तुमचा मुलगा कवी आमची मुलगी बहिरी. तुम्ही इंद्रजित भालेराव सरांचं नाव ऐकलेलं आहे का? ऐकलेलं आहे का? त्यांची एक कविता आहे गावाकडे चल माझ्या दोस्ता. कवितेला टाळ्यांची जर साथ दिली तर कविता अजून सुंदर वाटेल. मला पण छान वाटेल, तुम्हाला पण छान वाटेल. कविता गाऊन म्हणतोय. काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. कशी उन्हात उन्हात करतात माणसं. कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी उन्हात उन्हात करतात माणसं. कशी मातीत मातीत मळतात माणसं. कशी खातात जीवाला कष्टा माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काळ्या बापाचं हिरवं रान. काळ्या माईनं पिकवलं सोनं. काळ्या बापाचं हिरवं रान. काळ्या माईनं पिकवलं सोनं. पण त्यांच्या घामाचा भाव लई सस्ता. चल गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. इथं डब्यात तुला साखर लागतीये गोड. इथं डब्यात तुला साखर लागतीये गोड. इथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. इथं शेतात माझ्या बापाच्या अंगाला फोड. पण भाऊ धरतो त्याला न पुसता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. जवा दुष्काळ भिरक्या घाली तवा बापाला कोणी नवाली. जवा दुष्काळ भिरक्या घाली तवा गावाला कुणी नवाली. कसे घालतात गीत गस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. काट्या खुट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. थोडंसं कळू आहे.
या भूमीचा मूळ अधिकारी बाप झालाय आज भिकारी या भूमीचा व्हिडिओ मूळ मध्ये काय क्वालिटी अधिकारी कशी आहे? बाप झालाय आज भिकारी गाव असून झालाय फिरस्ता माझ्या गावाकडे सगळं फोन डुप्लिकेटच आहे. माझ्या गावाकडे माझ्या दोस्ता काट्या खुट्याचा तुला विचारस्ता माझ्या गावाकडे माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे माझ्या दोस्ता एकदा काय होतं एक कवी ना आयसीयू मध्ये ऍडमिट असतो. कुठे ऍडमिट असतो? आयसीयू मध्ये. कधी ऍडमिट करतात रे? जास्त सिरियस असल्यावर ना. डॉक्टर येतात आणि सांगतात की त्याच्या बायकोला सांगतात की हा 5 तास जगणार आहे. किती तास जगणार आहे? त्याची बायको सांगते कसंही करून यांना 6 तास जगवा, कारण माझा मुलगा परदेशात राहतो, तो तिथून इथपर्यंत यायला 6 तास लागतात. निदान वडिलांची शेवटची भेट होईल. डॉक्टर सांगतात मी काहीच नाही करू शकत. 5 तासापेक्षा हा माणूस एकही क्षण जास्त जगू शकणार नाही. मग काय होतं? त्याची बायको पण रडायला लागते. तेवढ्यात त्याचा एक जीवलग मित्र येतो. सांगतात तो म्हणतो वहिनी काय करा, त्याच्या कवितेच्या सगळ्या वह्या आहेत ना त्या घेऊन या म्हणे, आणि ना जोपर्यंत तुमचा मुलगा येत नाही तोपर्यंत आयसीयू मध्ये आतमध्ये कोणी यायचं नाही. तोपर्यंत फक्त मी आणि तोच राहू. तर कवीची बायको म्हणते ठीक आहे. मग त्याच्या कवितेच्या वह्या वगैरे घेऊन हा आयसीयू मध्ये आतमध्ये जातो आणि कवीला सांगतो बाबा की मी काय करतोय आज, तुझ्या कविता ऐकायला आलो. कवी आयसीयू मध्ये, तरी त्या अवस्थेत कवी उठून बसतो. मग कवी सुरू होतो. 1 तास होतात, 2 तास होतात, 3 तास होतात, 4 तास होतात, 5 तास होतात, 6 तास होतात. त्याचा मुलगा एकदम जड अंतःकरणाने येत असतो समोर. असं बघतो की आता काय, आत वडील वारलेले असतील, मरून पडलेले असतील. एकदम जड अंतःकरणाने तो दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय, त्याचे वडील कविता वाचत असतात आणि समोर मरून पडलेले असतात. अशी पण कधी कधी परिस्थिती होते. एक शेवटची कविता घेतो सर. बाप माझा शेतकरी म्हणून ही पण कविता गाऊन म्हणतोय. बाप माझा शेतकरी उभ्या जगाला पोसतो. बाप माझा शेतकरी उभ्या जगाला पोसतो. दुःख साऱ्या दुनियेच फक्त एकला सोसतो. दुःख साऱ्या दुनियेच फक्त एकला सोसतो. बाप माझा शेतकरी राब राब रे राबतो. बाप माझा शेतकरी राब राब रे राबतो. दुःख घेऊन पदरी सुख जगाच मागतो. दुःख घेऊन पदरी सुख जगाच मागतो. माझ्या बापाच्या जीवावर पोसले सारे कावळे. माझ्या बापाच्या जीवावर पोसले सारे कावळे. टोचू टोचून खाती रे बाप फासाला आवळे. टोचू टोचून आवळे. बाप माझा शेतकरी मातीसाठीच जगतो. बाप माझा शेतकरी
मातीसाठीच जगतो, मातीसाठी जगताना अख्खा माती मोल होतो, मातीसाठी जगताना अख्खा माती मोल होतो. बाप माझा शेतकरी मातीतून उगवेल, बाप माझा शेतकरी मातीतून उगवेल, उपाशी या लेकरांची पुन्हा भूक भागवेल, उपाशी या लेकरांची पुन्हा भूक भागवेल, पुन्हा भूक भागवेल. आपल्याला आई-वडिलांचं गावाकडील मातीचं आणि शेतकरी जीवनाचं दर्शन घडवलं. यानंतर आदरणीय श्री वैद्य सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषण करावं. शिक्षणाची अधिष्ठात्री माता सरस्वती, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन करून ज्यांच्या स्वावलंबनाचे धडे गिरवत आज मी तुमच्या समोर व्यासपीठावर उभा आहे. आमचे सर्वांचे लाडके अण्णा अर्थात कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या कर्मवीर जयंतीच्या सप्ताहाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या महाविद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक माननीय घुले सर, प्रमुख पाहुणे माननीय घुले कविवर्य घुले, त्यांचे सहकारी पर्यवेक्षक मॅडम माधुरी पाटील, मोरे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र, आज खरं म्हणलं तर खूप वर्षांनी व्यासपीठ मिळाले. त्यामुळे काय बोलावं, कसं बोलावं आणि त्याही चिमुरड्यांसमोर त्यामुळे मोठा प्रश्न आहे. कारण आम्हाला थोडस सामाजिक दंभ, राजकीय दंभ करतात आणि ती प्रतिक्रिया ऑटोमॅटिक आमच्याकडून उमटली जाते. ती प्रतिक्रिया ऑटोमॅटिक आमच्याकडून उमटली जाते आणि त्यामुळे जर लहान मुलांसमोर बोलायचं तर काय बोलायचं हा मोठा प्रश्न, यक्ष प्रश्न पुढे असतो. कारण शिक्षकांनी जमतं ते आणि समोर शिक्षक बसलेले असतात. मग शिक्षक बसले असताना त्या लहान मुलांसमोर ज्यांनी आम्हाला शिकवले, ज्या शिक्षकांनी आम्हाला शिकवले त्या शिक्षकासमोर आम्ही काय बोलायचं हा फार मोठा प्रश्न असतो. त्यामुळे जे काही तोडकं मोडकं बोलेल शक्यतो बोलणारच नाही, दोन चार कविता वाचून आणि बोलेल सुद्धा थोडंसं. तर आपण समजून घ्या एवढीच विनंती करतो. मित्र, तुमच्यासारखे आम्ही इथे बसलेले असायचं सगळे, जसे तुम्ही लहान लहान छोटे छोटे आहात तसे आम्ही सुद्धा या शाळेचा माजी विद्यार्थी. त्यामुळे आम्ही पाहिजे कोणी आभाळात पडलेलं नाही, आम्ही ह्या मातीतलेच. त्यामुळे आपण सुद्धा कधीतरी सर्वांनी ह्याच व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून, पाहुणे म्हणून नाही, अध्यक्ष म्हणून किंवा एक माजी विद्यार्थी म्हणून आपण यावं असं मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो. त्याकरता काय करावं लागेल तर आपलं शिक्षण, आपलं जे शिक्षण पुढे पुढे चालत गेलं पाहिजे. आपण चालत तर पुढे जातो. आपल्या घरापासून निघायचं आहे तर पायी पायी चालतच यावं लागतं. त्यामुळे शिक्षण ही अशी वाहती गंगा आहे का आपल्याला स्कूटीवर येऊन चालणार नाही, आपल्याला पायी पायी चालत यावं लागेल शिक्षण घेण्याकरता. आपल्याला गाडीवर येऊन चालणार नाही तर आपल्याला पायी पायी येऊन आई सोडेल, बाबा सोडेल, काका सोडेल, मामा सोडेल. तर असं काही न करता आपण शिक्षणाची गंगा जी खूप 1960 सालच्या त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये पेरली असेल अण्णांनी या भागामध्ये, आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही व्यवस्थित स्वच्छ कपडे घालून तुमच्या समोर उभे आहोत. मित्र, जितकं बघा आपल्याला बदलता राग येतो, आम्हाला पण त्या काळामध्ये शिक्षकांचा राग यायचा. शिक्षकांनी आम्हाला एखादी शिस्त शिकवली, आम्हाला खूप काय काय सांगायचे, खूप काय काय. म्हणजे कधी कधी मैद्याचं पोते पण म्हणायचे आमच्या विद्यार्थ्यांना, जे दारे बिरे असायचे. मी पहिल्यापासून लहानच होतो त्यामुळे मला काही मैद्याचं पोते म्हटलं नाही, परंतु शिक्षक
जे काही सांगतात म्हणजे बघा आपण म्हणतो ना मांजराच्या पिल्लाला मांजरीचे दात लागत नाही. मांजराच्या पिल्लाला मांजरीची मांजर अशी आपल्या दातामध्ये पकडून त्या पिल्लाला नेते. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? तर ते दात कधीच मांजरीच्या पिल्लाला लागत नाही. तसा शिक्षक ज्या वेळेला आपल्याला ज्या काही गोष्टी सांगतील त्या आपण आत्मसात करा. शिक्षक जे जे तुम्हाला काही शिस्तीचे धडे शिकवतील म्हणजे आम्हाला असं जाता जाता आभारामध्ये जर पक्षी उडत चालले तर ते पक्षी बघा एका शिस्तीमध्ये जातात. पक्षी एका शिस्तीमध्ये जातात. त्यांची जी शिस्त आहे ते आम्हाला सर आभाराकडे बोल दाखवून टाकायचे. बघा पाखरं बघा किती सुंदर रीतीने एका रेषेमध्ये चालत आहे. आपण तर माणसं आपल्याला लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं. त्यामुळे वाचाल तर वाचा. या सप्ताहाच्या निमित्ताने मी तुम्हाला एक वाचाल तर वाचाल म्हणजे काय जगा. वाचाल म्हणजे काय जगा. जर तुम्ही वाचन केलं नाही, जर तुम्ही अभ्यास केला नाही तर पुढचं भवितव्य खूप कठीण आहे. एवढंच मी आपल्याला विनंती करतो किंवा आवाहन करतो आणि माझ्या एक दोन कविता पण म्हणतो आणि नंतर कार्यक्रम संपून जाऊया. चालेल? धन्यवाद. मित्रांनो, आई वडील हे आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे असतात. आई वडील शिक्षक हे तर ट्रँगल हे तर त्रिकोण आहे. हा त्रिकोण एवढा भारतात एवढा मोठा आहे काय या त्रिकोणात आपण सर्व आपल्या चुका आनंद उत्साह द्वेष मत्सर जे काय असेल ते सर्व तिथे सामावून घेतलं जातं. आणि पण मध्यंतरी असं सुरू होतं का आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फादर्स डे, मदर्स डे, आणखी कोणते डे. त्यामुळे आता फादर्स डे मदर्स डे पण करायला लागलो आपण. बरोबर ना? तर त्याच्यावर एक माझी कविता आहे मातृपितृ म्हणून ती मी तुम्हाला वाचून दाखवतो. रोजचा दिन आईबाबांचा असावा. रोजचाच दिन आईबाबांचा असावा. मदर्स डे फादर्स डे समारंभापुरताच असावा. रोजचा दिन आईबाबांचा असावा. मदर्स डे फादर्स डे समारंभापुरताच राहा. तर कदाचित काय होईल माझे शब्द थोडेसे जाड आणि मोठे असल्यामुळे या मुलांना कितपत कळेल मला काही सांगता येणार नाही. थोडेसे जाड शब्द येते त्यामुळे समजून घ्या. रोजचा दिन आईबाबांचा असावा. मदर्स डे फादर्स डे समारंभापुरताच असावा. डांबरचं घोडं आईबाबांनी आपल्याला पुढे पुढे नेलं. डांबरचं घोडं म्हणजे काय केलं आपल्या आईबाबांनी पुढे पुढे नेलं. पण नंतर घोडं त्यांचं आपल्यात नसतं. कारण काहींचे आईबाप गेलेले असतात, काहींचे कुठे काय असतं, काही त्यांच्या कामाच्या व्यापामुळे आता सर्व पैकी आले कोल्हापूरहून आणखी कुटुंब सातारा सांगली संगमनेरवरून म्हणजे त्यांचं कुटुंब आपल्या जवळ नसतं. त्यामुळं पण नंतर घोडं त्यांचं आपल्यात नसणं संस्काराचे बालपणीच अंगी झाले. आई वडिलांनी शिक्षकांनी जे आपल्यावर संस्कार दिले असतात ते संस्काराचे बालपणीच अंगी झाले. आई बाबाच्या सेवा व्रत नसा नसात दिले. त्यांचे घेऊन ये आशीर्वाद मार्गक्रमण करूया. द्वाही दिशा स्वकर्तृत्वाने उधळून टाकूया. त्यांचे घेऊन ये आशीर्वाद मार्गक्रमण करूया. दाही दिशा स्वकर्तृत्वाने उधळून टाकूया. होय आई हो बाबा तुमचा घेतला वसा सोडणार नाही. आम्ही तुम्हाला आई बाबांना वचन देतोय. होय आई होय बाबा तुम्ही जे केलेले दिलेले बाळकरू जे संस्कार आहे त्या संस्काराचा वसा तुमचा घेतलेला वसा सोडणार नाही. रोजचा दिन ही तुमचाच असणार आहे. होय आई हो बाबा तुमचा घेतला वसा सोडणार नाही. रोजचाच दिन हा तुमचाच असणार आहे. बाकी फक्त समारंभापुरताच असेल. रोजचा दिन आईबाबांचा असावा. मदर्स डे फादर्स डे फक्त समारंभापुरताच असावा. फक्त समारंभापुरताच असावा. धन्यवाद. त्यानंतर ही कविता मी खास म्हणजे सर्व समाजाकरता त्याच्या शिक्षकांसाठी म्हणजे शिक्षकांसाठी सुद्धा आहे. मी काल एका शिक्षकांशी चर्चा करताना बोललो त्यांना तर तुम्ही सगळं शिकवा सर. सगळं शिकवा. आपल्या राज्य शिक्षक अधिकारी आता इथे दिसत नाहीत मला पण मी त्यांच्याशी बोललो कसं तुम्ही सगळं शिकवा फक्त शाळेत जात शिकवू नका. कारण आज इतक्या विचित्र पद्धतीने जे काही चाललेलं आहे त्याचं कुठेतरी थोडस वाईट वाटतं. का कोणत्या स्थितीला कोणत्या परिस्थितीला माणसं चालली आणि आपण काय करतोय
याचं थोडं तरी भान आपण ठेवायला हवं. आणि म्हणून शाळेमध्ये अगदी शाळेच्या बाहेर सुद्धा मी तर म्हणेन कोणालाही कोणाची जात शिकवू नये. आम्हाला आमच्या शिक्षकांनी आमच्या आई वडिलांनी जात नावाचा प्रकार शिकवला नव्हता. परंतु आज त्याच्याशिवाय तिकडनं घेऊ. त्याच्याशिवाय काहीच पुढे सरकारी जात नाही. असं का होतं हे आत्मसंशोधन करणं आणि ते या मुलांवर बिंबवणं आजच्या माझ्यासारख्या एका माजी विद्यार्थ्याला, सामाजिक कार्यकर्त्याला आणि आपल्यातल्या सर्व शिक्षकांना म्हणजे त्याच्यात करायचे थोडासा माझं मी पण शिक्षक म्हणून असेल आज जरी मी बीएड आणखी काही नसेल तर मी सुद्धा एक समाज शिक्षक म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे. इंजिनियर आहेत, यांनी गणपतीचा कारभार बघितलेला आहे आणि त्यांना ह्यांनी अनुमोदन केले, यांनी विरोध नाही केलेला. प्रवास सांगितले झाले तर हे होऊ देऊ नका. कारण आपण पिढ्या बरबाद करतोय. आपण जर पिढ्या बरबाद करतोय, जर आपण कुठेतरी थोडस मुलांच्या बाबतीत जर आपण कुठे काही केलं तर त्याचा आपल्याला खूप मोठा आपल्याला जरी बसत नाही तर त्या संपूर्ण पिढीला मोठा फटका बसतो. आणि त्यामुळे माझी एक विनंती राहील सर्वांना अगदी माझ्यापासून का आपण कुठेही जात धर्म हे न शिकवता एक विद्यार्थी म्हणून पुढे मोठं व्हावं एवढीच अपेक्षा करतो. काल तुम्ही मिरवणूक काढली परवा दिवशी 22 सप्टेंबरला कर्मवीर अण्णांची, त्याच्यावर सुद्धा मी एक कविता केली होती, कर्मवीर अण्णांची कविता. नंतर मी तुम्हाला ती दुसरी कविता म्हणून दाखवतो. कर्मवीर अण्णांची कविता आहे, जगभर आज माझ्या शाळेची. म्हणजे तुमची मी बघितला उत्साह सर म्हणजे तुम्ही आले बघ तुम्ही आले नाही. कारण आम्ही ही कर्मवीर जयंती म्हणजे आमचा दिवाळीपेक्षा मोठा उत्सव म्हणून साजरा करायचो आम्ही. खूप मजा असायची. दिवाळीला फटाकडे फुटतात फटाफट इथे जे ज्ञान मिळायचं कर्मवीर जयंतीच्या निमित्ताने स्वावलंबनाचे जे काही घडवण्याचे विचारवंतांचे जे काही ऐकायला मिळायचं ते इतकं प्रगल्भ असायचं तर त्यामुळे कुठेही बेड झालं नाही, कुठेही वाचलं गेलं नाही. स्वाभिमान स्वावलंबन ह्या गोष्टी जर आम्हाला कोणी शिकवतात जशा आईबाबांनी शिकवल्या तसंच कर्मवीर अण्णांनी पण शिकवलं आणि त्यामुळे त्यांचं मोठा श्रेय आहे. तर मी तुम्हाला आज तीच कविता म्हणता परत, लगबग आज माझ्या शाळेची वटवृक्षाच्या त्या छायेची, वटवृक्षाच्या त्या छायेची, लगबग आज माझ्या शाळेची वटवृक्षाच्या त्या छायेची 22 सप्टेंबर या शुभ दिनाची. आता 30ला पण तुमचा 22 सप्टेंबर होतो, पण पूर्वी फक्त 22 सप्टेंबरलाच होत होता. विचारवंताचे धडे आम्हाला 22 सप्टेंबरलाच मिळायचे. त्यामुळे तो दिन स्मरणात राहिला. आता पोरांना विचारत काय रे 27 तारखेला कर्मवीर जयंती, मुलं काय म्हणतात 27 तारखेला कर्मवीर जयंती. अरे 27 तारखेला कशी काय असेल, 22 सप्टेंबरला असणार की नाही ना. म्हणजे त्या दिवशी कार्यक्रम आहे, म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम त्या दिवशी जयंती. आता मग त्यांचं बीज काय होतं का तुमचं बीज काय होतं आम्हाला काही कळत नाही. कोणाचं बीज काय होतं आम्हाला काही कळलं नाही, आज तागत कळलं नाही. लगबग आज माझ्या शाळेची वटवृक्षाच्या त्या छायेची 22 सप्टेंबर या शुभ दिनाची. आज निघेल पालखी माझ्या कर्मवीर अण्णांची. आपण पालखी वगैरे काढतो ना, ढोल ताशे बनवतो बरोबर. आज निघेल पालखी माझ्या कर्मवीर अण्णांची, असंख्य विविध रंगबेरंगी फुलांनी रमूजलेली. पालखीला असंख्य विविध रंगबेरंगी फुलांनी रमूजलेली, चोहोभोवती सुगंध दरवळत. बघा वातावरण कसं कर्मवीर जयंतीचं कसं वातावरण वेगळंच होतं. म्हणजे आम्हाला घरात बसून ते वातावरण कळलं तर तुम्ही तर मैदानात होता. कर्मवीर जयंतीचं वातावरण आम्हाला घरात बसून कळलं, पण तुम्हाला मैदानात काय असेल तो आनंद तो कुठे बिन पैशामध्ये मिळालेला हा एवढा मोठा आनंद कुठेही मिळणार नाही. असंख्य विविध रंगबेरंगी फुलांनी रमूजलेली, चोहोभोवती सुगंध दरवळलेली. आज नाचतील बागडतील सुद्धा दौड ताशा आणि रिमझिम झाडांच्या तालावर. आज नाचतील बागडतील सुद्धा दौड ताशांच्या आणि रिमझिम तालांच्या तालावर, तारपांच्या थिरकण्यावर माझ्या विद्यार्थी रुपी विशाल वृक्षाच्या पारंब्या. आज नाचतील बागडतील सुद्धा दौड ताशांच्या आणि रिमझिम झाडांच्या तालावर, तारपांच्या थिरकण्यावर माझ्या विद्यार्थी रूपी विशाल वृक्षांच्या पारंब्या. जयघोष असेल कर्मवीर अण्णांचा, जयघोष असेल कर्मवीर अण्णांचा.
उन्माद असेल ज्ञान उपासक विचारवंतांचा. हा उन्माद वेगळ्या पद्धतीचा आहे. हा उन्माद म्हणजे अतिरेक नाही. हा उन्माद ज्ञान उपासकांचा असणार आहे. जयघोष असेल कर्मवीर अण्णांचा, उन्माद असेल ज्ञान उपासक विचारवंतांचा. त्या विशाल छायेत मंत्रमुग्ध होते सकल जग. त्या विशाल छायेत मंत्रमुग्ध होते सकल जग. आज निघेल पालखी माझ्या कर्मवीर अण्णांची. तिला घेतील खांद्यावर शिक्षणाचे भोई. तिला घेतील खांद्यावर शिक्षणाचे भोई. स्वावलंबनाचे धडे घेऊन शिक्षणाची क्रांती ज्योत. स्वावलंबनाचे धडे घेऊन शिक्षणाची क्रांती ज्योत सदोदित तेवत राहील. मनामनात स्फुलिंग पेटत राहील. मनामनात स्फुलिंग पेटत राहील. धन्यवाद. हेच ठरलं आम्हाला माहितच नव्हते ब्राह्मण. आमच्या मनात फक्त आणि फक्त राष्ट्र स्वातंत्र्याच्या अग्रणी आणि स्वराज्य हा माझा जगप्रसिद्ध हक्क आहे हेच ठरलं होतं. बाबासाहेबांच्या बाबतीत बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या बाबतीत पण तेच झालं होतं. ते घरी ते आम्हाला ठाऊकत नव्हतं. बाबासाहेबांच्या बाबतीत तेच झालं होतं. ते घरी ते ठाऊकत नव्हतं. ते स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद नष्ट करणारे सर्वोत्तम घटनापीठ होतं. ते स्पृश्य अस्पृश्य भेदाभेद नष्ट करणारे सर्वोत्तम घटनापीठ होतं. महात्मा ज्योतिबा फुले माळी होते. महात्मा ज्योतिबा फुले हे माळी होते. ते आम्हाला तेव्हा कसं कोणी सांगितलं नाही. आमच्या शिक्षकांनी सुद्धा सांगितलं नाही. आमच्या आईवडिलांनी सुद्धा सांगितलं नाही. महात्मा ज्योतिबा फुले हे माळी होते हे आम्हाला तेव्हा कसं कोणी सांगितलं नाही. पण स्त्री शिक्षणाची व समाज शिक्षण होण्याची बाब त्यांनीच फुलवली. पण स्त्री शिक्षणाची व समाज शिक्षण होण्याची बाब त्यांनीच फुलवले हे आजही डोळे टाकून आम्ही मान्य करतो. स्त्री शिक्षणाची व समाज शिक्षणाची बाब त्यांनीच फुलवले हे आजही डोळे टाकून आम्ही मान्य करतो. शिक्षणाची गंगोत्री बहुजनापर्यंत पोहोचण्यासाठी आता परिश्रम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील आतापर्यंत. शिक्षणाची गंगोत्री बहुजनापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा जाती धर्माच्या पड्यात होते. बरोबर आहे ना. कर्मवीर अण्णांनी जाती धर्म मारला नाही ना. काय त्यांनी मग अमुक जातीची शाळा काढली असती, अमुक जातीची शाळा काढली असती. तशी कोणत्याही प्रकारची त्यांनी शाळा काढली नाही. शिक्षणाची गंगोत्री बहुजनापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम करणारे कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात अण्णा जाती धर्माच्या पड्यात होते. पण विद्यार्थी दशेतच स्वावलंबनाचे धडे गिरविणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे ते प्रेरणास्थान होते. विद्यार्थी दशेतच स्वावलंबनाचे धडे गिरविणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे ते प्रेरणास्थान होते. ने मजसीने परत मातृभूमीला सागर प्राण कळमळला. ने मजसीने परत मातृभूमीला सागर प्राण कळमळला. ही आर्त साथ घालणाऱ्या सागराला घालणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना एखाद्या विशिष्ट जातीच्या चौकटीत बसवण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याची शौर्यगाथा व देशाप्रती तळमळ ही निशंकपणे जवळ न्याहाळावी अभ्यासावी. सरदार पटेल हे गुजराती होते. सरदार पटेल गुजराती होते. याचा मागमूसही आमच्या मनात नव्हता. पण आता आम्हाला नरेंद्र मोदी कोण आहेत ते माहिती आहे. नरेंद्र मोदी कोणत्या समाजाचे कोणत्या जाती देशाचे पंतप्रधान आता आम्हाला माहित नव्हतं. त्यावेळेला आम्हाला माहितच नव्हतं. देशाचे गृहमंत्री होते एवढं आम्हाला फक्त माहित नव्हतं. सरदार पटेल गुजरात होते याचा मागमूसही आमच्या मनात नव्हता. पण स्वतंत्र भारताचे कणखर पोराली पुरुष होते हे मात्र आठवणीतून जात नाही. मदर तेरेसा ख्रिश्चन धर्मीय होत्या. बघा मी सर्व जातीच्या धर्माचे लोक बरोबर घेतलेले आहेत त्या माझ्या कवितेमध्ये. हे मदर तेरेसा ख्रिश्चन धर्मीय होत्या. तसुमलाही कल्पना नव्हती. अजिबात कल्पना नव्हती. मदर तेरेसा त्या ख्रिश्चन धर्मीय होत्या. तसुमलाही कल्पना नव्हती. पण त्या विश्व शांतीच्या दूत होत्या हे मात्र निश्चित. डॉक्टर अब्दुल कलाम हे मुस्लिम होते हे त्यांच्या नावावरून अंदाज आला होता. आता तो का अंदाज आला होता बाकीच्यांचा अंदाज आम्हाला आला नाही. पण अब्दुल कलामांचा अंदाज आम्हाला आला.
तर त्याचं कारण काय? तर आमच्या आजूबाजूला शेजारी अब्दुल, मोहम्मद, अमुक तमुक असे म्हणते मुस्लिम समाजाचे का? बाकीच्यांचा अंदाज ते कोणत्या धर्माचे कोणत्या जातीचा आम्हाला अजिबात आला नाही. पण अब्दुल कलाम हे मुस्लिम होते हे त्यांच्या नावावरून अंदाज आला होता. कारण आजूबाजूला आमचे मित्र होते, सवंगडी होते. पण नावावरून अंदाज आला होता. मन त्यांना त्या कोणत्या चालू देत नव्हते. ते अमुकच विशिष्ट समाजाचे आहे का अमुकच धर्माचे आहेत असं मन बाकी म्हणत नव्हतं. पण मन त्यांना त्या कोणात बसून देत होते. ते देशाला प्रगती पथावर पोहोचवणारे एक मोठे शास्त्रज्ञ मिसाईल मॅन होते. ते देशाला प्रगती पथावर पोहोचवणारे एक मोठे शास्त्रज्ञ मिसाईल मॅन होते. हे तितकेच काय. राष्ट्रपिता महात्मा गांधी बद्दल काय सांगावे? अनेक मतभेद आहेत. मग ती नवखाली दंगल असेल, आपण अभ्यासाची किंवा आणखी काय असेल, मतभेद आहेत. प्रत्येक माझ्याबद्दलही सगळ्यांचे मतभेद असतील, त्यांचे मतभेद असतील, सगळ्यांचे प्रत्येकाचे मतभेद असू शकतात. गांधीची पद्धत पण काही विशिष्ट विचारसरणीवर मतभेद आहेत, त्याबद्दल दुमत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल काय सांगावे? जगाला अहिंसेचा धर्म शिकवणाऱ्या या महात्म्याला कोणत्या जातीच्या आणि धर्माच्या कोणात बसवणार? राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल काय सांगावे? जगाला अहिंसेचा धर्म शिकविणाऱ्या या महात्म्याला कोणत्या जातीच्या आणि धर्माच्या कोणात बसविणार? त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे. आता आपले सर्वांचे लाडके आहे ना, सर्वांचे लाडके म्हणजे हे सुद्धा सगळी लाडकीच मध्ये. पण त्यातल्या त्यात आमची जोरदार आव्हान देतो जय भवानी जय शिवाजी. छत्रपती साऱ्या जगाला हेवा वाटलेल्या आमच्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात, साऱ्या जगाला हेवा वाटणाऱ्या आमच्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात 18 पगड जातीची आणि धर्माची वणवण होती. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात 18 पगड जातीची आणि धर्माची वणवण होती. पण ते लढले फक्त आणि फक्त क्रूर नीच जुर्मी राक्षसी सत्तेशी, सामान्य जनतेच्या स्वराज्य संकल्पनेसाठी, सामान्य जनतेच्या स्वराज्य संकल्पनेसाठी. धन्यवाद. खूप वेळ झालेला आहे. होऊ शकत नाही. आणि या स्वरक्षित स्वतःच्या कविता आहे, स्वरक्षित स्वतःच्या कविता आहेत सर. तर आपण बस झालं ना कविता, अजून एक बस झालं ना आता कंटाळा सुरुवात झाली. तर आपण आपली इच्छा घेऊ. आता नवरात्र उत्सव प्रत्येक छोटीशी कविता घेतो नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आणि मग तुमची रजा घेतो. तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो. चालेल ना? हो. तरी पण मला वाटतंय आणखी एक कविता आपण नक्कीच घ्यावी. ती स्त्रीचं महात्म्य सांगणारी किंवा स्त्रीची ताकद दाखवणारी. ही आहे राणी येसूबाईंची. ती कविता आहे राणी येसूबाईंची. ती घेऊ, नंतर थोडीशी नवरात्र उत्सवाची कविता घेऊ आणि आपण बोलणं संपवतो. राणी येसूबाईंची कविता आहे. ती श्री सखी रात्री जयंती. ही श्री सखी रात्री जयंती वारसा चाललेल्या जिजाऊ महासाहेबांचा. नवरात्र म्हणजे 9 स्त्रिया 9 साड्या नाही, 9 साड्या नाही, हा मार्केटिंगचा पद्धत आहे. ती श्री सखी रात्री जयंती वारसा चाललेल्या जिजाऊ महासाहेबांचा शिक्का करणाऱ्याचा आब राखून. ती श्री सखी रात्री जयंती वारसा चाललेल्या जिजाऊ महासाहेबांचा शिक्का करण्याचा आब राखून मान वाढविला थोरल्या छत्रपतीचा. मान वाढविला थोरल्या छत्रपतीचा आदर्श हा स्त्री शक्तीचा, स्वराज्याच्या भक्तीचा, मानवी मूल्यांचा. औरंगजेबाच्या कुटील कारणाने छावाला आले वीरमरण म्हणजे संभाजी राजांना ज्या पद्धतीने मारलं गेलं त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. स्वराज्याच्या भक्तीच्या, मानवी मूल्यांचा औरंगजेबाच्या कुटील कारणाने छावाला आले वीरमरण, युवरत्नीस आले अवेळी वैधव्य, शाहूस पोरकेपण. शत्रूंच्या कैदेत जवळजवळ 17 वर्ष इतकी औरंगजेबासारख्या कुटीर याच्यामध्ये राहणं खूप कठीण होतं आणि ते तिथे 17 वर्ष जवळजवळ राहिल्या. शत्रूच्या कैदेत राहून जिवंतपणेचे स्वतःवे लागले मरांना.
स्वराज्याची ही उदात्ती कधीही न डगमगली. बघा स्त्रीचा विरोधात्मकपणा जो असतो, सकाळपासून कामावर रात्रीपर्यंत सगळे झोपल्यानंतर ती हे करते. म्हणजे स्त्रीचा राग तंखरपणा, हा जो विरोधात्मकपणा आहे, हा त्यांना शतशः नमन करण्याचा. त्यामुळे एकदा त्यांच्याबद्दल टाळ्या उठवल्या, एकदा टाळ्या उठवल्या काय तर मी टाळ्या घेणार स्वराज्याची युवरांनी तरी डगमगली. स्त्री सखी रात्री जयती, देहश्री राणी येसुबाई, भार्या छत्रपती संभाजीची. गाडला रेंज औरंगाबाद या मातीचा, औरंगाबाद इथेच आपण काढलं. भगवे झेंडे लागले अटकेपाल मराठ्यांच्या शौर्याने. समूळ नष्ट केली आदिल निजाम आणि मुघलशाही. प्रेरणाती छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी असे महाराज असा छवा. अशी स्त्री सखी रात्री जयती. पुन्हा न होणे या महाराष्ट्र भूमीत, पुन्हा न होणे या महाराष्ट्र. आता नवरात्र संपला, आता संपला. इकडं कुठेतरी आहे रे. माती बनली सोन्याची तर कोणी राहत नाही ना. औरंगाबाद साईड. म्हणजे इथं पिकतं तिथं विकलं पण जातं. शेवटी विकत नाही म्हणतात पण आता विकलं जातं. मग मातीचं महात्म्य किती नवरात्रीमध्ये महत्वाचं बघा. अंकुश फुटतात. माती बनली सोन्याची तर कोणीच राहत नाही लहान. सारे जगत निळ्या आकाशाहून महान. माती बनली सोन्याची तर कोणीच राहत नाही लहान. सारे जगत निळ्या आकाशाहून महान. नवरात्रीच्या नवरंगात उजळून निघालो आम्ही. नवरात्रीच्या नवरंगात उजळून निघालो आम्ही. नवदुर्गा नवचंडिका दिले जगदंबे सावता. महाकालिका महासरस्वती महालक्ष्मी राजराजेश्वरी शक्तीची ही रूपे आहे. नवदुर्गा नवचंडिका महाकालिका महासरस्वती महालक्ष्मी राजराजेश्वरी शक्तीची ही रूपे आहे. अवतार घेऊन सृष्टी दिले सकल समर्पण. जागर करीतो गोंधळ घालितो नमनाला गरीबर तेल ओढतो. जागर करतो गोंधळ घालितो नमनाला गरीबर तेल ओढतो. महाआरतीचाही सोबत ठात घंटा नादाचाही करतो थरथरा. सोबतीला व्रत वैकल्य हो मावणे पूजेचा पाठ. माते जगदंबे दे आम्हा भक्तांना सुख समृद्धी उत्तम आरोग्याचे वरदान तू दे आम्हाला वरदान. धन्यवाद. जे काय कोणता वाटायचं हे समजून घ्या. कोणाचा स्वभाव तसा सर्व पूर्वीपासूनचा त्याला काही पर्याय नाही, कारण स्वभाव लपला जात नाही. म्हणून मित्र आपण सर्वांना खूप शिक्षित व्हावं, सुशिक्षित व्हावं. आणि आज मी ह्या व्यासपीठावर आले तर मी तिथे पाहिजे प्रेक्षकांच्या ह्याच्यात तुम्ही ह्या व्यासपीठावर एवढी अपेक्षा ठेवून आपण सर्वांनी मला एक माजी विद्यार्थी म्हणून या व्यासपीठावर व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, सर्व राईट परिवाराचे, सर्व आमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मनापासून आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.